गुड इव्हनिंग मित्रांनो. या आठवड्याचं फायनान्शियल शॉर्ट स्टोरी टेलिंग मध्ये तुमचं स्वागत आहे. लोकसभेच्या निवडणुका झालेल्या आहेत, निकाल लागलेला आहे, नवीन सरकार स्थापन झालेलं आहे, नवीन सरकारने कामकाज चालू केलेलं आहे. मार्केटने देखील त्यास एक दिवस बंपर पॉझिटिव्ह रॅली करून दुसऱ्या दिवशी निगेटिव्ह रॅली करून त्यास रिॲक्ट केलं. आता मात्र मार्केट साईडवेज आहे. मार्केट आता बजेटची वाट पाहत आहे. स्टेट गव्हर्नमेंट आणि सेंट्रल गव्हर्नमेंट दोन्हीचं बजेट या महिन्याच्या लास्ट वीकला अपेक्षित आहे. याच महिन्याच्या लास्ट वीकला सगळे काही थर्सडेला सेटलमेंट पण आहे. त्यामुळे मार्केट बऱ्यापैकी डायसी राहील आणि साईडवेज देखील राहील. आता या सगळ्या परिस्थितीमध्ये एक बातमी अशी आलेली आहे की डेरिव्हेटिव्ह आणि ऑप्शन्सला गव्हर्नमेंट रिटेल पार्टिसिपेशन डिस्करेज करण्याच्या हेतूने लॉटरी आणि क्रिप्टो करन्सीच्या श्रेणीमध्ये आणून 30% सरसकट टीडीएस कापण्याच्या विचारात आहे. तसं बजेटमध्ये प्रोव्हिजन करण्यात येईल अशी मार्केटमध्ये सध्या चर्चा आहे. हे एक फार मोठा दूरगामी म्हणजे विषय आहे, दूरगामी परिणाम करणारा डिसिजन राहील. अगदी बारकाईने विचार केला तर रिटेल पार्टिसिपेशन खरोखरच डेरिव्हेटिव्ह आणि ऑप्शन्स मध्ये खूप आहे. त्यामुळे लोक पैसे लॉस मध्ये जात आहेत, पैसे हरत आहेत आणि गव्हर्नमेंटला अगदी स्टॅट्युटरी वॉर्निंग अगदी फ्लॅश करत यावं लागलं की याच्यात मिनिमम लॉस 50,000चा असतो. 10 पैकी 9 ट्रेड्सला तुम्हाला लॉस होईल, एकच जण प्रॉफिट होईल. तरी देखील रिटेल पार्टिसिपेशन मध्ये काही कमी येताना दिसत नाही. बहुधा गव्हर्नमेंटला हे ज्याला आपण फॉर्म ऍक्शन घेऊन जर का आपल्याला कंट्रोल करायचं आहे तर टॅक्स वाढवायचा या भूमिकेत येऊन ते डिस्करेज करायचं आहे रिटेल लोकांसाठी. त्यांनी त्यास थोडंसं सोशल कॉज फंड सारखं उदाहरण दिलेलं आहे की हे सगळं रिटेल पार्टिसिपेशन वाढल्यामुळे आणि लॉस मेकिंग ट्रेड्स असल्यामुळे त्या पार्टिसिपंटच्या फॅमिलीजवर पण अफेक्ट व्हायला लागला आहे. तर या सोशल अँगलनी जर का विचार केला तर हे जस्टिफाईड आहे. कारण की ज्याला आपण डिरोगेटरी लँग्वेज मध्ये मार्केटला सट्टा आहे म्हणतो, तो जो सट्टा नावाचा प्रकार आहे मार्केटचा, तो म्हणजे डेरिव्हेटिव्ह आणि फ्युचर्स अँड ऑप्शन्स. पण आता ते कसं आहे की ते फार ऑर्गनाइज्ड वेने आहे. त्याचे फार सायंटिफिक अभ्यास झालेला आहे. म्हणजे द ग्रेट डिप्रेशन 1920 1930च्या सुमारास पासूनचे सगळा डाटा उपलब्ध आहे आणि खूप लोकांनी त्याचा अभ्यास केलेला आहे. चार्टिंग पॅटर्न आहे, फंडामेंटल अनालिसिस आहे आणि हे सगळं ज्यांच्याकडे हाताशी आहे, जे हे सगळं अभ्यासता कळतं, इम्प्लिमेंट करू शकतात किंवा जे या सगळ्या गोष्टींबरोबरच डे टू डे फायनान्शियल वर्ल्डचे संपर्कात आहेत, डे टू डे हॅपनिंगचा त्याचा शेअर मार्केटवर काय परिणाम होईल, देशोदेशीच्या मार्केट आपल्याला कशा इंटरलिंक आहे, तिथल्या काय घडामोडी आहेत, हे ज्यांना कळतं त्यांच्यासाठी डेरिव्हेटिव्ह आणि फ्युचर्स अँड ऑप्शन्स हे खूप वेलकम आहे. खूप मोठ्या प्रमाणात त्याच्यात कॅपिटल जनरेट होतं, खूप मोठ्या प्रमाणात त्याच्यात फायदा होऊ शकतो. पण ही जी आता मी सगळे एवढी मेहनत सांगितली, ही मेहनत जर का नसेल आणि फक्त मोबाईल मधलं कोणता तरी एक ब्रोकरेज ऍप आहे, कुठून तरी काहीतरी टिप आलेली आहे आणि आपण ते ट्रेडचं पोझिशन घेतोय आणि आपलं भांडवल किंवा कॅपिटल किंवा आपली पुंजी घालवतोय. आता हे असं करून न हो आणि रिटेल लोकांच्या पर्सनल लाईफवर, फॅमिली लाईफवर त्याचा परिणाम न हो म्हणून गव्हर्नमेंटने असं मूव्ह केलेलं आहे. याचा अर्थ जे काही ऑर्गनाइज पार्टिसिपंट्स आहे किंवा जे होलसेल रिटेलला जर का डिस्करेज करायचं आहे तर होलसेलला ते अलाउ करत आहेत आणि त्यांच्याकडनं बक्कळ टॅक्सच्या रूपाने कमाई देखील गव्हर्नमेंट करणार आहे, 30% टीडीएस ऍट सोर्स. तर हा जो 30% हा टॅक्स आहे, हा त्यांनी क्रिप्टो करन्सी आणि लॉटरीच्या लेवलला लेवलला आणून ठेवलेला आहे. आता क्रिप्टो करन्सी हा एक फार वेगळा विषय आहे. क्रिप्टो करन्सीचा एक 2-3 वर्षापूर्वी खूप बूम होता, खूप लोकांनी त्याच्यात फायदा झाला, पण आता ते क्रिप्टो करन्सी सॅच्युरेट झालेला आहे. आणि लॉटरी तर लॉटरी आहे. आपले वडील आपल्या आजोबांपासून लॉटरी चालवल्या आहेत. लॉटरीचा काय गेम असतो, काय असतं ते आपल्याला माहिती आहे. हायएस्ट इन्कम टॅक्स स्लॅब त्यात असतोच, जो 30% आहे. म्हणजे इनडायरेक्टली गव्हर्नमेंट काय म्हणत आहे की अनप्रिपेअर्ड किंवा
अनस्टडीड जर का तुम्ही डेरिव्हेटिव्ह किंवा फ्युचर्स अँड ऑप्शन्स मध्ये आले तर इट इज नथिंग बेटर दॅन लॉटरी और क्रिप्टोकरन्सी विच हॅज नो रेग्युलेशन. क्रिप्टोकरन्सीचा सगळ्यात मोठा दोष काय आहे की कोणत्याही जगाच्या पाठीवरच्या कोणत्याही देशाच्या रिझर्व्ह बँकनी सेंट्रल बँकनी त्याची जबाबदारी घेतलेली नाहीये. इट इज अ फ्री फ्लोईंग करन्सी. ते कसं ऑपरेट होतं काय नाही, ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी त्याच्यात आहे, पण विदाउट एनी गॅरंटी, विदाउट एनी शुअरिटी, काही दाद नाही, काही अपील नाही, काही कोणत्याही प्रकारचं फिर्याद नाही, असा तो व्यवहार आहे. तर हे सगळं होत असताना याच्यात या लेवलला ते आणून ठेवलं. म्हणजे आजपर्यंत जी काही चर्चा होती की डेरिव्हेटिव्ह आणि फ्युचर अँड ऑप्शन्स हे एक प्रकारचं लॉटरी किंवा सट्टाच आहे, तर त्याला एक इनडायरेक्टली दुजोरा मिळाल्यासारखं आहे. आता याच्यातनं चांगली गोष्ट ही आहे की याच्यातनं तुम्ही करू शकता, पण तुम्हाला खूप अभ्यास करायचा आहे, तुम्हाला हे सगळं डीप मध्ये शिकायचं आहे, हे सगळं डीप मध्ये माहिती करून घ्यायचं आहे, प्रॅक्टिस करूनच याच्यात यायचं आहे. नाहीतर लॉटरीमध्ये जसे पैसे वाया जातात तसं होणार आहे. याच्यावर दुसरा उपाय ते करू इच्छित आहेत की लॉट साईज वाढवणे. लॉट साईज वाढवणे म्हणजे प्रत्येकाकडेच तेवढं भांडवल असतंच असं नाही, किंवा मार्जिन मनी वाढवणे. प्रत्येकाकडेच तेवढी मार्जिन मनी असतीच अशी नाही. थोडक्यात काय की त्यांना हुक और क्रूक जे काय डे टू डे रिटेल पार्टिसिपेशन आहे ते कमी करायचं आहे. अर्थात ही सर्व चर्चा आहे, जे काय आहे ते बजेटमध्येच होणार आहे. बजेटमध्ये जे काय होईल ते आपल्याला कळेलच. पण ही एक पाथ ब्रेकिंग न्यूज आहे म्हणून याचा उल्लेख करणं आणि याच्यावर टॉक घेणं मला गरजेचं वाटलं. आता ह्या सगळ्या गोष्टींमधनं आपल्याला आपलं ज्याला काय म्हणता येईल ध्येय, धोरण, एंट्री पॉइंट, एक्झिट पॉइंट आणि आपलं एम्स अँड अम्बिशन्स हे जर जोपर्यंत क्लिअर कट डिफाईन्ड नाहीये तोपर्यंत या सगळ्या गोष्टींपासून दूरच राहिलं पाहिजे. हेच या सगळ्यांचा उद्देश आहे. गव्हर्नमेंटच्या परीने थोडंसं स्वार्थ थोडंसं परमार्थ या भूमिकेत आहे. परमार्थ म्हणजे त्यांना रिटेल लोकांना, त्यांच्या फॅमिलींना, रिटेल इंडिव्हिज्युअल्सला स्ट्रेस पासून वाचवायचा आहे जो या लॉटरी सारख्या डेरिव्हेटिव्ह आणि ऑप्शन्स मध्ये आहे. आणि शिवाय मोठ्या लोकांकडनं 30% टॅक्स देखील घ्यायचा आहे. तर दोन्हीकडचे मतांतर आहे, तेव्हा काळजीपूर्वक इन्व्हेस्ट करा आणि टेक इन्फॉर्म्ड अँड स्टडीड डिसिजन्स. थँक्यू.